मिळालाच पाहिजे। आरोपीचं घर बुलडोझरनी पाडलंच पाहिजे। आरोपी सुशील तेलगोटे अमर रहे। शहीद सुशील तेलगोटे अमर रहे। आरोपीला फाशी, आरोपीला फाशी, आरोपीला फाशी, आरोपीला फाशी। जुने शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अकोली खुर्द येथील शहीद जवान सुशील तेलगोटे यांची काही लोकांनी हत्या केली होती। या हत्येमधील दोषी असलेल्या आरोपींचे घर बुलडोझरनी जमीनदोस्त करावे, तसेच या प्रकरणात इतर दोषी आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी मंगळवारी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। सदर जन आक्रोश मोर्चा हा अशोक वाटिका चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला। यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, खासदार तसेच राज्य शासनाबाबत तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त करण्यात आली। शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबाला शासकीय मदत मिळावी, तसेच SIT चौकशी व्हावी ही मागणी सुद्धा येथे मांडण्यात आली। 25 दिवस होत आले तरी राज्य सरकारने या हत्याकांडाची दखल घेतलेली नाही। 2 आणि 4 लोकांचं हे काम नाही, सुनियोजित कट करून सुशील तेलगोटेचा हत्याकांड झालेला आहे। आणि दुर्दैव हे की त्याच्या अंत्यविधीला स्थानिकचे पालकमंत्री आले नाहीत, आमदार आले नाहीत, खासदार आले नाहीत, गृहमंत्र्यांनी कुटुंबाची साधी विचारपूस सुद्धा केली नाही। देशाची सेवा करणाऱ्या सुशील तेलगोटेला या ठिकाणी हळहळ करून मारले। भीम जयंतीच्या तोंडावर सुट्टीला आला होता आणि एक दलित एवढ्या लवकर कसं काय उन्नती करतो या द्वेष भावनेतून, जातीय भावनेतून त्याचं क्रूर हत्याकांड घडून आणलेलं आहे। राज्यामध्ये अमरावतीला आपण बघितलं असेल की तिथं बुलडोझर चाललं, मग देशाच्या सैनिकाची हत्या झाली, तो दलित आहे, त्याचं घर आतापर्यंत कसं काय उभं आहे? त्याचं घर बुलडोझरनी पाडलं पाहिजे ही आमची मागणी आहे। फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण गेलं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून तात्काळ याच्यामध्ये फाशीची शिक्षा या ठिकाणी ठोठावली पाहिजे ही आंदोलनाची मागणी आहे। यात अॅट्रॉसिटीचे कलम वाढले पाहिजेत। कोळापे नावाचा एक पोलीस आहे, त्यांनी त्याच दिवशी कुटुंबाला दादागिरीची भाषा केली, त्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल आहे, त्याच्यामुळे त्याचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे। आणि या प्रकरणात 2 आणि 3 लोक या ठिकाणी आरोपी नाहीत, तर संघटितरित्या घरामधून कट केलेला आहे, त्याच्यामुळे घरात सुद्धा कटाची माहिती होती, त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला सुद्धा आरोपी केलं पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे। आणि समग्र प्रकरणाची SIT CID मार्फत चौकशी झाली पाहिजे ही सुद्धा आजच्या मोर्चाची आमची मागणी आहे। या कुटुंबाला त्यांचा जो काही त्याची आई आज फोटो घेऊन रस्त्यावरती न्याय मागते, याच्यापेक्षा देशाच्या सैनिकाचं दुर्दैव असू शकत नाही। अकोल्याची डिग्री 45च्या वर आहे, जीवाला धोका आहे, तरी सुद्धा त्याची पत्नी आणि आई न्याय मागायला रस्त्यावर यावी, याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव या महाराष्ट्राचं असू शकत नाही। त्याच्यामुळे सुशील तेलगोटेला शहीदाचा दर्जा मिळाला पाहिजे, त्याचं भव्य स्मारक उभा राहिलं पाहिजे। या कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी आणि 1 कोटीची मदत झाली पाहिजे। त्याचं एवढं क्रूर हत्याकांड केलंय की तोंडामध्ये फक्त 17 दात उरलेत, बाकी पाडलेत आणि जबडा सुद्धा त्या ठिकाणी फोडलाय। त्याच्यामुळे हे हत्याकांड क्रूर हत्याकांड आहे, याचा आम्ही निषेध करतो। हाच आजचा मोर्चाच्या मागणी आहे। आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे। जय भीम, जय भीम, जय भीम। रणवीर होश में आओ, होश में आओ, होश में आओ। रणवीर होश में आओ, होश में आओ, होश में आओ। गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। आरोपीचं एन्काउंटर झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। आतंकवाद्यांचं एन्काउंटर झालंच दीपक गवई, जनशक्ती, अकोला।